आज काही महत्त्वाचे निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत। विशेषतः गणेशोत्सवाच्या संदर्भात समन्वय समितीसोबत बैठक झाली। मुंबईची समन्वय समिती, राज्याची समन्वय समिती, मूर्तिकारांचे प्रतिनिधी अशा सगळ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत त्या समजून घेऊन त्यावर काही सकारात्मक निर्णय हे आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत। विशेषतः कोविडच्या काळामध्ये आपल्याला गणेशोत्सव साजरा करता आला नाही, त्यामुळे तो साजरा करता यावा अशी तमाम गणेश भक्तांची जी काही इच्छा आहे तीही डोळ्यासमोर ठेवून हे सगळे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत। मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनाच विनंती करेन की या निर्णयांच्या संदर्भातली माहिती आपल्याला त्यांनी द्यावी। सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो। आज अतिशय महत्त्वाची अशी बैठक डीसीएम साहेब आणि मी आणि इतर सर्व आपले अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी यांची झाली। गेले 2 वर्ष कोरोनामुळे सर्व सण उत्सवावर मर्यादा होत्या, निर्बंध होते, त्यामुळे इच्छा असून देखील ते उत्सव आपल्याला साजरे करता आले नाहीत। त्यामध्ये मर्यादा होत्या, परंतु यावर्षी मात्र सर्व मंडळांचा उत्साह आणि गेले 2 वर्षाची जी काही मर्यादा हे लक्षात घेऊन गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम हे सगळे सण जे आहेत आपले महाराष्ट्रातले ते उत्साहात साजरे झाले पाहिजे। गणपती उत्सव, दहीहंडी उत्सव, त्याच्यामध्ये समाज प्रबोधन असेल, ऐक्याचं दर्शन असेल, हे सगळं जे काही त्याच्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली आणि यामध्ये कायदा सुव्यवस्था राखून शांततेमध्ये हे उत्सव साजरे झाले पाहिजे यासाठी सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन यांना देखील सूचना दिल्या। जिल्हा प्रशासनाला संपूर्ण महाराष्ट्रभर तशा प्रकारच्या सूचना आम्ही दिल्या। गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव आणि इतरही आपले जे काही सण आहेत ते व्यवस्थित सुरळीत पार पाडले पाहिजे यासाठी येण्याच्या आणि जाण्याच्या म्हणजे आगमन आणि विसर्जनच्या मार्गावरचे खड्डे असतील ते दुरुस्त तातडीने करण्याच्या देखील सूचना संबंधित सर्व यंत्रणांना दिलेल्या आहेत, जेणेकरून गणेशोत्सव मंडळांना कुठली गैरसोय होणार नाही।
त्याचबरोबर जे काही मंडप आणि याच्या परवानग्या लागतात त्या सुटसुटीत झाल्या पाहिजे, यासाठी त्यांना खेटे घालायला लागू नये म्हणून एक खिडकी योजना आणि ऑनलाईन पद्धतीने सर्व परवानग्या देण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. आणि कुठेही काही क्लिष्ट अटी शर्ती नको. तात्काळ त्यांना शेवटी गणपती उत्सवाचे मंडळाचे पदाधिकारी जे असतात आपापल्या नोकऱ्या धंद्या सांभाळून हे सर्व उत्सव साजरे करत असतात. त्यामुळे तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. आणि या मंडळांना कुठल्याही प्रकारचं नोंदणी शुल्क भरावं लागू नये हे या देखील सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे मंडपाचे चार्जेस, खड्ड्यांचे चार्जेस, खड्डे म्हणजे खड्डे खोदायचे पण चार्जेस असतात, तर त्याच्यातून देखील त्यांना सवलत दिलेली आहे, म्हणजे सूट देऊन टाकलेली आहे. आम्ही पत्र घेत होते त्याच्यात देखील आम्ही सांगितलं पोलिसांना, जी मंडळ गेले अनेक वर्ष सण उत्सव साजरे करतात त्यांच्यावर असं कुठलेही हमी पत्र घेण्याची आवश्यकता नाही आणि पोलीस देखील त्या समन्वयाने ते करणार आहे. त्याचबरोबर हा उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी, समाज प्रबोधन नियम जे आहेत जे घालून दिलेले त्याचं पालन करायला पाहिजे. परंतु नियम आणि याचा अगदी मोठा काहीतरी बागुलबुवा उभा करू नये अशा प्रकारच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. मुंबईतली जी काही नियमावली आहे ती राज्यभर तशाच प्रकारची नियमावलीची अंमलबजावणी करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. काही त्याच्या सूचना आल्या होत्या की जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांचे एक एक अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून आम्हाला मिळाले तर कुठलेही समन्वय समितीला अडचण राहणार नाही, तशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे कोविडमुळे मूर्त्यांच्या उंचीवर मर्यादा होती, यावेळेस उंचीवरची मर्यादा काढून टाकलेली आहे. उत्साहामध्ये जल्लोषामध्ये गणपती उत्सव साजरा लोकांचा होईल अशा प्रकारचा देखील निर्णय आपण घेतलेला आहे. सर्व अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने सकारात्मक भूमिका या उत्सव साजरा करण्यामध्ये घ्यावी, तसं घेतात यावर्षी आणखी जास्त घेतले. जे विसर्जन घाट आहेत तिकडे लाईटची व्यवस्था, तोही मुद्दा एक आला होता, त्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. ज्या रूट वरच्या लाईट व्यवस्था ते सूचना दिल्या मुंबई महापालिका कमिशनरना, इतर ज्या आपल्या संस्था आहेत त्यांनी दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मूर्तिकारांची एक मागणी होती की मूर्ती बनवण्यासाठी काही जागा देखील आम्हाला उपलब्ध झाल्या पाहिजे. तर डीसीएम साहेबांनी देखील त्यामध्ये निर्णय, एक सकारात्मक भूमिका आम्ही घेतलेली आहे की अशा प्रकारच्या जागा आयडेंटिफाय करून, शेवटी हा उत्सव आपल्या सगळ्यांचा आहे. गणपती उत्सव हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव आहे, त्यामुळे त्यासाठी लागणार सहकार्य शासन बिलकुल देईल. धर्मादाय आयुक्तांच्या बाबतीमध्ये देखील एक प्रश्न रजिस्ट्रेशनचा आला होता, तर त्या बाबतीत देखील ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ध्वनी प्रदूषणच्या बाबतीमध्ये काही केसेस दाखल झाल्या, जसं ते राजकीय केसेस काढतात तसं त्या काढा असं त्यांची मागणी होती. त्याही तपासून ज्या छोट्या मोठ्या केसेस आहेत अगदी किरकोळ त्या देखील तपासून काढण्याच्या किंवा योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. दहीहंडी उत्सव साजरा करताना सर्व नियम पाळले पाहिजे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळ्यांचा कुठेही आदर ठेवूनच आपण ते करायचं. लहान गोविंदा जे अगदी वरच्या थराला जातात त्या नियमाचं देखील पालन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एकंदरीत हे सर्व आपले दोन्ही उत्सव किंबहुना इतरही उत्सव शांततेत पार पडले पाहिजे, उत्साहात पार पडले पाहिजे. आणि गेले 2 वर्षाचं जे काही कोविडचं संकट बाजूला गेलेलं आहे, यावर्षी जरा सगळ्यांचाच उत्साह जोरात आहे. आणि म्हणून आमचं युतीचं सरकार नवीन स्थापन झालं आहे, त्यामुळे त्यांना आम्ही यावर्षी चांगले निर्णय घेऊन त्यांना चांगल्या मोठ्या जल्लोषात उत्सव साजरे करावे आणि त्याला कुठली अडचण येऊ नये अशा प्रकारचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत. साहेब, मोहरमच्या बाबतीत काही घेतलंय का? मोहरमच्या ताजी निघायच्या
त्या बाबतीत देखील ते दरवर्षीप्रमाणे शांततेमध्ये कायदा सुव्यवस्था सगळ्याच गोष्टीचा विचार करून सगळं ते होईल. आता त्याच्यामध्ये ते लहान गोविंदा जे आहेत आणि मगाशीच म्हणालो की हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जे निर्णय आहेत नियम आहेत ते पाळून आपण ते उत्साहामध्ये सण साजरे करायचे. पुण्यासारख्या शहरामध्ये मिरवणुका गणेशोत्सवाच्या मोठ्या प्रमाणात होत असतात, तर त्या मिरवणुका होणार आहेत का? मिरवणुका होणार ना, सर तुम्ही मिरवणुका होणार, सगळं होणार, आगमन विसर्जन जोरात होणार. गणेशोत्सव संदर्भात अनेक नियम तुम्ही शिथिल केलेले आहेत. प्रामुख्याने नव्या मंडळाची त्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भर पडू शकते, त्यामुळे जागेचा वाद निर्माण होतो असे प्रश्न उपस्थित होतात. जागेच्या बाबतीमध्ये जे काही नियम आहेत त्याच्या नियमांचं पालन करूनच सर्व परवानग्या मिळतील. कोकणात जाण्यासाठी विशेष आपण काही करणार नाही, कारण दरवेळेला कोकणाचा रस्त्यांचा प्रश्न असतो, टोलचा प्रश्न असतो, मुंबई गोवा रस्ता जो आहे बऱ्यापैकी आता त्याचं मोठ्या प्रमाणाचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्या देखील नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की युद्ध पातळीवर तुमचे सगळे रस्ते दुरुस्त करून घ्या. आणि त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे आपण जे टोल माफी देतो आपल्या मुंबई पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जे जातात लोक त्यांना देखील टोल माफीचा देखील जो दरवर्षीप्रमाणे तोही निर्णय घेतलेला आहे. सर परिवहन विभागाला काही निर्देश दिले का? कोकणात मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस तिकडे जादा बसेस जे आपण दरवर्षी करतो यावर्षी त्याच्यामध्ये आणखी भर घालावी असं सांगितलं. टोल फ्री इकडे द्या, मुंबई पुण्याहून जे जातात कोकणामध्ये त्यांना आपण दरवर्षी करतो तसंच यावर्षी. पीओपीचा प्रश्न आहे सर, पीओपी पासेस संदर्भात दरवेळी पासेस संदर्भात दरवर्षीची जी पद्धत आहे ती अवलंबली जाईल. सर पीओपी गणेश मूर्तींचा पीओपी वापरावरती बंदी गेल्या वर्षी होती, म्हणजे काही नाही यावर्षी तशी एक कमिटी गठीत करायला सूचना दिलेल्या आहेत. पीओपीच्या एक तांत्रिक समिती आहे, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, IIT, NCL सगळे जे काही तज्ञ आहेत, जे काही त्याच्यामध्ये आपल्याला ती समिती गठीत करून जो काही कालावधी आपल्याला मिळेल आणि या पुढच्या वर्षी मात्र आपल्याला त्याच्यावर ठोस भूमिका घ्यायला लागेल. या वर्षी तर थोडं आपल्याला सूट आहे. माननीय न्यायालयाने या संदर्भात असा निर्देश दिला आहे की एक धोरण तयार करून आमच्यासमोर ठेवा. धोरण तयार करण्याकरता समिती तयार केलेली आहे. ती समिती त्या संदर्भातलं धोरण जे काही यापूर्वीचे आदेश आहेत, निर्देश आहेत, त्या निर्देशांचं सगळं पालन करून आणि एक रिसर्च अशा प्रकारचं सायंटिफिक धोरण हे न्यायालयासमोर आम्ही मांडू. पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करावा असं आमचं पीओपी वापरायची ईडी सरकारचा संदर्भ ईडी म्हणून खूप यंत्रणाचा गैरवापर होऊन परत एकदा टीका केली गेली, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की या संदर्भातली भूमिका यापूर्वीच अतिशय स्पष्टपणे मांडण्यात आलेली आहे. ही जी काही नॅशनल हेराल्डची केस आहे, या केसच्या संदर्भात स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी तयार केलेली आणि 5000 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी ज्या संस्थेला पैसे दिले ती संस्था बेकायदेशीररित्या आपल्या नावाने केल्याचा हा आरोप आहे. आणि त्याच्या 2000 कोटी रुपयाच्या ज्या काही संपत्ती आहे त्या संपत्ती आपल्या खाजगी मालकीच्या केल्या, ज्या करता येत नव्हत्या. आणि म्हणून ही चौकशी चाललेली आहे. मला असं वाटतं की कुठल्याही चौकशीला जर कोणाला सामोरं जावं लागलं तर त्या संदर्भात वाईट वाटून घेण्याचं कारण नाहीये. ही चौकशी समजा सरकारने स्वतः सुरू केली असती तर त्याला राजकीय अँगल आहे असं म्हणता आलं असतं. ही चौकशी माननीय दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सुरू आहे. त्यामुळे याच्यात कुठलंही राजकारण नाहीये. न्यायालयाच्या आदेशाचा कंप्लायन्स चाललेला आहे. सर गणेशोत्सवाचा विषय निघाला होता, त्यात म्हणायचं होतं की गणेशोत्सव काळामध्ये काही प्रायव्हेट ट्रॅव्हलर जे असतात त्या खूप जादा दराने पैसे आकारतात. या काळामध्ये आपल्या सरकारकडे याकडे लक्ष असणार आहेत का? गणेश कोकणात आपलं लक्ष असणार. मेट्रो संदर्भातला आरे कारशेड संदर्भातला तुम्ही महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आरे कारशेडवरची बंदी हटवलेली आहे. म्हणजे
लवकरात लवकर कारशेड आपल्याला मेट्रोमध्ये हा मिळेल ना, त्याचं काम सुरू होईल लवकर. सर, कारण ते आवश्यक आहे. पण सर, शिंदे साहेब. त्याला लागूनच अनेक संघटना आता ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. मागे आपण बघितलं की आंदोलन झाली होती, त्याच्या विरोधात परत एकदा तोच आंदोलन पवित्र असेल. याला नेमकं कशा पद्धतीचं उत्तर आहे? मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन त्याचं उत्तर देतो. तर कारण असं आहे की यापूर्वी याच संस्थांनी आंदोलन केलं, ते माननीय उच्च न्यायालयात गेले, उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला, ते एनजीटी मध्ये गेले, एनजीटीने त्यांच्या विरोधात निकाल दिला, ते सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये हे लिहिलेलं आहे की जी झाडं आपण त्या ठिकाणी कापली ही त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये लाईफ स्पॅन मध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील तेवढं ही मेट्रो 80 दिवसात करेल. आणि हे सांगून या ठिकाणी जवळजवळ 2 लाख मेट्रिक टन, कदाचित आकडा थोडा कमी अधिक असेल, मला एकदम तो नीट आठवत नाही, पण मला जो आठवतोय 2 लाख मेट्रिक टन एवढं कार्बन उत्सर्जन हे आपण याच्यामध्ये थांबवणार आहोत. ही मेट्रो एक दिवस उशीर करणं म्हणजे एकेका मुंबईकराला प्रदूषणाच्या माध्यमातून त्याचं आयुष्य कमी करणं आहे. आणि या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कोणी नाही. बरं, असं नाही आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या ठिकाणी काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर कुठलंही आंदोलन नव्हतं, 25% काम पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर ते काम बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे माझं अतिशय स्पष्ट मत आहे, पर्यावरणवाद्यांचा आम्ही आदर करतो. पर्यावरणवाद्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी ते मांडलं पाहिजे, पण ते सर्वोच्च न्यायालयात मांडल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जर कोणी थांबवायचा प्रयत्न करत असेल तर मग त्याच्या मागे सदहेतू आहे का, असाही प्रश्न निर्माण होणार आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या हिताकरता हा निर्णय घेतलेला आहे. 25% काम झालंय, 25% काम वेगाने पूर्ण केलं तर रोज जे मुंबईकर लोकलमधल्या गर्दीमुळे गुदमरतात, काही लोक मृत्युमुखी पडतात, त्यांना ही 40 किलोमीटरची लाईफलाईन मिळणार आहे. त्यांच्या जीवनातला प्रवास सुकर होणार आहे, मुंबईला प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे. आणि म्हणून हा निर्णय अतिशय योग्य प्रकारे घेण्यात आला. एक मिनिट. 17 लाख प्रवासी प्रवास करणार आहेत याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जसं डीसीएम साहेब म्हणाले, जे पर्यावरण, त्याचा समतोल, जे दुष्परिणाम आहेत त्याचा आपण ते वाचवतोय. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विलंब झाला तर कोट्यावधी रुपयांचा खर्च वाढणार आहे. जे आपण इंटरनॅशनल जे कर्ज घेतलंय त्याच्यामध्ये देखील अडचणी येऊ शकतात. त्याचा परिणाम इतरही आपल्या प्रकल्पांवर होऊ शकतो. हे सगळं बघूनच हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे पर्यावरण प्रेमी जे आहेत त्यांनी जी वस्तुस्थिती आहे ती थोडी समजून घेतली या प्रकल्प बाबतीमध्ये तर नक्कीच त्यांचंही समाधान होईल. एक मुद्दा अजून जाणीवपूर्वक मला नमूद करायचा आहे. पहिल्यांदा तर ही जागा ज्यावेळेस या प्रकल्पाचं अप्रेझल सुरू होतं त्या स्टेजला पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने ही जागा फायनल केली. त्यानंतर आमचं सरकार आलं आणि आम्ही मेट्रोचा ऍक्च्युअल करार जायका सोबत केला, जे काही त्याचे टेंडर्स बोलवले. त्यावेळी आमच्याकडे मागणी आली होती की हे तुम्ही कांजूरला शिफ्ट करा. त्यावेळेस आम्ही अजय मेहतांची, नितीन करीर, अजय मेहता अशी समिती तयार केली होती. त्या समितीने सांगितलं होतं की हे शिफ्ट करणं फिजिबल नाहीये. तरी आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने त्यावेळेस आम्हाला सांगितलं 3,000 कोटी रुपये भरा, मग त्याच्यानंतर आम्ही निकाल देऊ. त्यानंतर आम्ही आरेची जागा फायनल केली. माननीय उद्धवजी ठाकरेंचं सरकार आलं. उद्धवजी ठाकरेंच्या सरकारनं सौनिक कमिटी याच्यावर नेमली आणि त्यांच्या सरकारने नेमलेल्या सौनिक कमिटीने हे सांगितलं की कारशेड मेट्रोचं कारशेड आरेमध्येच केलं पाहिजे, हे कांजूर मार्गला फिजिबल होणार नाही. आणि त्यांनी तर हे सांगितलं की जर आपण कारशेड तिकडे नेलं
तर 4 वर्ष तर कारशेड बनणार नाही आणि जवळजवळ 20,000 कोटी रुपयाचं एस्केलेशन हे आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणजे 22,000 कोटीचा प्रकल्प, त्याला 20,000 कोटीचं एस्केलेशन आणि प्लस 4 वर्ष तो होणार नाही. इतकं स्पष्ट उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने नेमलेल्या कमिटीने निर्णय दिल्यानंतरही केवळ माझं स्पष्ट मत आहे की घेतला गेलेला निर्णय हा इगो करता घेतला गेलेला निर्णय होता, मुंबईकरांच्या हिताकरता घेतलेला निर्णय नव्हता. पण सर, आता आदित्य ठाकरे असं म्हणतात की मिठी नदीला पूर येऊ शकतोय, आरेच्या कारशेडमुळे मिठी नदीला पूर येऊ शकतोय असं ते आता आरोप करतात. मला असं वाटतं की ते जरूर पर्यावरण मंत्री असतील, पण म्हणून सगळा अभ्यास त्यांनीच केलाय असा त्याचा अर्थ होत नाही. हे जे काही कारशेड झालेलं आहे या संदर्भात सगळं पर्यावरणाचं अप्रायझल झालंय आणि सगळ्या प्रकारचं त्याचे स्टडी झालेले आहे. खरं म्हणजे मिठी नदीच्या पुराची एवढीच जर या ठिकाणी चिंता होती तर मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये मिठी नदीवर जेवढे अतिक्रमण झाले हा पूर त्या कारशेडमुळे नाही आहे. हा रोज पूर जो येतोय हा ज्या प्रकारची अतिक्रमणं या ठिकाणी अलाव केली, नुसती अतिक्रमण नाही, अनेक ठिकाणी इलिगली बांधकामांना परवानग्या दिल्या त्याच्यामुळे या ठिकाणी हा पूर येतोय. त्याच्यावर जर लक्ष दिलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती. तुमच्या वतीने आरोप केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही बंडखोरीसाठी त्यांना फोन केला होता, मात्र त्यांनी नकार दिलेला आहे तुमच्या सोबत येण्यासाठी. मी फोन तुम्ही फोन केला असं त्यांनी उघड भाषणात सांगितलं. नाही, मी त्यांना फोन एवढ्यासाठी केला होता, बंडखोरी करा म्हणून नाही, आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेना आहोत. पण त्यांना फोन एवढ्यासाठी केला होता की जे फोन करत होते, जे आमच्यावर आमदार होते ना, त्यांच्या घरी फोन करत होते, त्यांच्या मिसेसला, त्यांच्या मुलांना, की आमदारांना सांगा की मला फोन करा म्हणून. म्हणजे त्याला तर मला तू काय त्यांचा बॉस आहे का बाबा, तुला काय अधिकार दिलेत का तुला फोन करायला, असं मी फोन केला. आज एक बहुत ही महत्वपूर्ण बैठक हुई है. गणेशोत्सव, दहीहंडी, मोहर्रम, ये बहुत अच्छे उत्साह में सेलिब्रेट करना है, उसको त्योहार मनाना है. इसलिए डीसीएम साहब और मैंने एक बैठक ली हुई है, उसमें सभी अधिकारी थे, सभी महामंडल के लोग, गणेशोत्सव मंडल के पदाधिकारी थे. इस साल हमने सब जो कोविड में निर्बंध थे उनको हटा दिया है. ऊंची पे, हाइट पे भी गणपति का वो भी हटा दिया है. और मंडप जो बांधते थे उनको एक सिंगल विंडो इसमें उनको परमिशन मिलनी चाहिए, ये भी हम लोग ने कहा है. और उसके बाद जो शुल्क लेते हैं वो भी माफ कर दिया है. और बाकी तो बहुत ही मतलब ऑनलाइन परमिशन देने की भी सूचना दी हुई है. इस साल का गणपति उत्सव और दहीहंडी उत्सव, मोहर्रम, सभी उत्सव जोर शोर से मनाने के लिए सभी निर्बंध जो है, लेकिन हाईकोर्ट, सुप्रीम कोर्ट के जो निर्बंध, उनके नियम जो है उनका पालन करते हुए ये बहुत ही सुरक्षित तरह से कानून व्यवस्था बनाए रखकर ये उत्सव मनाने के लिए सूचित किया गया है. इसलिए इस साल महामंडल गणपति उत्सव सब खुश है. सर, मंत्रिमंडळ विस्तार. सर, मंत्रिमंडळ विस्तार. सर, विस्तार.